बातमी बघूया. ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे हे अपात्र आता ठरल्याचं समजतंय. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे. अतिक्रमण करून त्यांनी बांधकाम केलं असल्यानं त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. पेठ सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून त्यांनी बांधकाम केल्यानं नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवलं गेलंय. सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे काही महिन्यांपासून याबाबतची सुनावणी सुरू होती. डान्सबार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर झालेलं आहे. मात्र तरी सुद्धा नवी मुंबईत सर्रासपणे नियमांचं उल्लंघन करून डान्सबार सुरूच आहेत. लोकशाही मराठीनं रियालिटी चेक देखील केला आणि त्यामुळे हे सत्य समोर आलं. नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतल्या झोन 1 इथला व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती आलेला आहे. कोपरखैरणे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्वागत डान्स बार मधला हा व्हिडिओ समोर आलेला होता. या कोपरखैरणे मधल्या स्वागत डान्स बारवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई देखील केलेली आहे. दुसरा जो व्हिडिओ आहे, स्क्रीनच्या उजवीकडे आपण जो व्हिडिओ पाहतो आहोत, कामोठ्यातला आहे. कामोठ्यात हुक्का पार्लरचा हा व्हिडिओ आहे. हुक्का पार्लरवर सुद्धा बंदी असताना हे असे हुक्का पार्लर सर्रासपणे नवी मुंबईतल्या विविध भागांमध्ये सुरू असल्याचा दावा होतोय. डान्सबार विरोधी विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलेलं असलं तरी नियमांचं सर्रासपणे उल्लंघन सुरूच आहे. नवी मुंबईमध्ये कायदा नियम धाब्यावर बसवले जात आहेत का? नवी मुंबई पोलीस प्रशासनाचं या सर्व गोष्टींना अभय आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.